प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षता. तुम्ही पाहत आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. नाहीच पाणी आम्हाला. कवा 72च्या दुष्काळापासून आम्हाला पाणी नाही. मताला तेवढी येते. पाण्याच्या पाईपलाईन झाल्या, काही ठिकाणी पाणी येतंय पण आमच्या वस्तीलाच पूर्ण डावललं जाते. तसं नाही आम्हाला इथं 15 वर्ष झालं येते ती नुसती मतदानाला मत मागते ती आणि माघारी जातात. त्याच्यावर परत देतो करतात, पाणीच मिळत नाही आम्हाला. बरोबर आहे तुमचं, कारण काय करतात लोक म्हणजे अशी गावात येतात आणि मतापुरती येतात आणि ते बोलतात ठीक आहे मध्यात मला पाणी येईल असे बोलतात. परंतु पाणी काय असं आजपर्यंत 15 वर्ष झाली पाण्याचं काहीच म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम हल केला नाही त्यांना. 5 वर्षापुरतं तुम्ही राजकारण करू नका, कारण की या वस्तीपुरतं काय करतात याच्यात मत मागले जातात. त्यानंतर फक्त होप दाखवतात, आशा दाखवतात की तुम्हाला पाणी देतो, तुमच्यासाठी सभामंडप देतो, रस्त्याचं काम. काही कोणी 5 वर्ष डोकवायला सुद्धा येत नाही. परत इकडे ग्रामपंचायत बीडीओ आणि शिवला देणार आहे परिसरमध्ये. 15-20 वर्ष झाले पाण्याचं अजिबात पाण्याची विषयच नाही इकडे. महिना झालं पाणी नाही, काय नाही. 15 वर्ष झाली असंच टाळाटाळ करतात वाघमोडी वस्तीला. निवडणुकीपुरते आश्वासन द्यायचं आणि पुन्हा गावातल्या सगळ्या वस्त्यांवरती पाणी जातंय, पण आमच्या वस्तीवरती पाण्याची ग्रामपंचायतची पाण्याची लाईन सुद्धा नाही. प्यायचं पाणी, जनावरांचं पाणी आणण्यासाठी सगळ्या माणसांना धडपडायला लागते. म्हणजे पाण्यासाठी गावाचा लोणंद नजीक असणाऱ्या निंबोडी गावच्या हद्दीतील वाघमोडे वस्तीवरील नागरिक पाण्यासाठी एकवटले असून ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सादर करणार आहेत. आज या वाघमोडे वस्तीवरील नागरिक पाण्यासाठी एकवटले असून त्यांनी आमच्या वस्तीला पाण्याचे राजकारण केले जाते असा गंभीर आरोप लोकप्रतिनिधींवर केला. या नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेली 15 वर्षे आम्हाला पाण्यापासून जाणून बुजून वंचित ठेवले जाते. आमच्या वस्तीला पाणी व रस्ता या दोन्ही गोष्टी लोकप्रतिनिधी देत नाहीत. मतापुरते राजकारण केले जाते. निवडणुका आल्या की पुढारी येतात व पाण्याची रस्त्याची आश्वासने देऊन जातात आणि त्यानंतर 5 वर्षाने तोंड दाखवतात असाही आरोप नागरिकांनी केला. चला तर पाहूयात वाघमोडे वस्तीवरील नागरिक काय म्हणतायत. नमस्कार. आज आपण आलो आहोत खंडाळा तालुक्यातील एका अशा ठिकाणी की तिथं भीषण दुष्काळ आहे आणि याच माध्यमातून इथं ग्रामस्थ एकवटलेत. ही वस्ती म्हणजे वाघमोडे वस्ती. यांच्याकडं लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक कानाडोळा करताना दिसून येत आहेत. गेले कित्येक वर्ष ही लोक पाण्यासाठी टाहो फोडताना दिसून येत आहेत आणि याच माध्यमातून आज आपण आलो आहोत या थेट ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी या वस्तीवरती. अक्षरशः पाणी करून इथली लोक मरताना दिसून येत आहेत आणि कशा पद्धतीने इथली लोक पाणी करतात ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने या ठिकाणी पाणी केलं जातंय? भीषण दुष्काळ परिस्थिती आता महाराष्ट्रात ओढवली आहे आणि याच माध्यमातून तुमच्या वस्तीला लोकप्रतिनिधी पाणी देतात का? काय सांगाल थोडक्यात? पाणी देतच नाहीत आम्हाला इथं. 15 वर्ष झालं येते ती नुसती मतदानाला मत मागते ती आणि माघारी जातात. त्याच्यावर परत देतो करतात, पाणीच मिळत नाही आम्हाला. इथं पाणी प्यायला नाही, काय करायचं? गुरांनी कुणाला मागायचं? माणसं वाईज कुठं तरी जातात आणायला पाणी. आम्हाला पाणीच भेटत नाही, मग त्याला काय आम्ही करणार? तुम्ही आम्हाला पाणी दिलंच पाहिजे. काय सांगाल? गेली कित्येक वर्ष झालं तुमच्या या वस्तीकडे कानाडोळा केला जातो. यांनी सांगितलं की मतापुरतं राजकारण होताना दिसून येतं. काय सांगाल थोडक्यात? हे बरोबर आहे तुमचं, कारण काय करतात लोक म्हणजे अशी गावात येतात आणि मतापुरती येतात आणि ते बोलतात ठीक आहे मध्यात मला पाणी येईल असे बोलतात. परंतु पाणी काय असं आजपर्यंत 15 वर्ष झाली पाण्याचं काहीच म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम हल केला नाही त्यांनी अजून. गेले कित्येक वर्ष यांनी सांगितलं की मतापुरतं राजकारण होताना दिसतं. आताच लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. थोडक्यात काय सांगाल? खरंच यांनी सांगितलेली बाब खरी आहे का? भीषण दुष्काळ आम्हाला पाणी नाही, नुसते निवडणुकीसाठी येतात, मत मागतात, तुम्हाला पाणी देतो म्हणतात, रस्ते देतो म्हणतात, परत काहीच नाही. परत हाय असा दिवस परत चालूच आहेत. या वाघमोडे वस्तीवरती कायमचा अशा दुष्काळ असतो का? आणि याच माध्यमातून काय सांगाल? युवक म्हणून काय सांगाल? युवक म्हणून सांगू शकतो की बाबा 5 वर्षापुरतं तुम्ही राजकारण करू नका, कारण की या वस्तीपुरतं काय करत याच्यात मत मागले जातात. त्यानंतर फक्त होप दाखवतात, आशा दाखवतात की तुम्हाला पाणी देतो, तुमच्यासाठी सभामंडप देतो, रस्त्याचं काम. काही कोणी 5 वर्ष डोकवायला सुद्धा येत नाही. परत इकडे तुम्ही काय सांगाल? तुम्ही एक लिस्ट तयार केली की या सह्याची लिस्ट आहे आणि ही लिस्ट तुम्ही कुणाला देणार आणि कशाच्या पद्धतीने ही लिस्ट कशासाठी तयार केली आणि पाण्यासाठी काय म्हणताय? पाण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत बीडीओ आणि शिवला देणार आहे परिसरमध्ये. 15-20 वर्ष झाले पाण्याचं अजिबात पाण्याची विषयच नाही इकडं. एवढ्या स्कीमा राबवल्या म्हणजे दरवर्षी एक स्कीम येते, रामटी पाईपलाईन होती पण पाणीच काही येत नाही. गेले कित्येक वर्ष झालं
घरपट्टी पाणीपट्टी घेतली जाते, परंतु या वस्तीला, वाघमोडे वस्तीला पाण्यापासून वंचित ठेवलं जातं, या असा ग्रामस्थांचा आरोप आहे. आपल्याबरोबर अजूनही काही ग्रामस्थ आहेत की भीषण पाणी टंचाईचा या वर्षी सामना करत आहेत. काय सांगाल तुम्ही की भीषण पाणी टंचाई आता महाराष्ट्रात पूर्णपणे दुष्काळ आहे, काय सांगाल तुम्ही थोडक्यात की वाघमोडे वस्तीला डावललं जातंय का? पाणी आम्हाला अजिबात कसलंच नाही, महिना झालं पाणी नाही, काय नाही. 15 वर्ष झाली असंच टाळाटाळ करतात वाघमोडी वस्तीला. वाघमोडे वस्तीला 15 वर्ष टाळाटाळ करतात. तुम्ही काय सांगाल की गेले 15 वर्षाचा ह्यांचा आरोप आहे, लोकप्रतिनिधी येतात जातात, मतापुरतं राजकारण होतं, निवडणुका येतात जातात, परंतु तुमच्या वस्तीला पाणी दिले जात नाही. याचं कारण काय असू शकतं? निवडणुकीपुरते आश्वासन द्यायचं आणि पुन्हा गावातल्या सगळ्या वस्त्यांवरती पाणी जातंय, पण आमच्या वस्तीवरती पाण्याची, ग्रामपंचायतची पाण्याची लाईन सुद्धा नाही. 2-2 किलोमीटर प्यायचं पाणी, जनावरांचं पाणी आणण्यासाठी सगळ्या माणसांना धडपडायला लागते. म्हणजे पाण्यासाठी गावाचं अजिबात लक्ष नाही. यांनी सांगितलं माणसं बोलतील तरी पण जनावर बोलत नाहीत, जनावरांसाठी धडपडायला लागतं. काय सांगाल थोडक्यात याविषयी? जाणून बुजूनच आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. कारण आमच्या वस्तीला आता 15-20 वर्ष झालं पाण्याचे पाईपलाईन झाल्या, काही काही ठिकाणी पाणी येतंय, पण आमच्या वस्तीलाच पूर्ण डावललं जातंय. आपल्या बरोबर काही महिला भगिनी आहेत, कशा पद्धतीने त्या मत व्यक्त करतायत. अक्षरशः पाण्याचं निगडीत असणारा घटक म्हणजे महिला, आणि यांना पाणी प्रचंड प्रमाणात घरात लागतं. काय सांगाल आजी, तुम्ही काय सांगाल की गेले कित्येक वर्ष पाण्यासाठी तुम्ही वंचित आहात? वाघमोडे वस्तीला पाणी लोकप्रतिनिधी देतात का? काय सांगा? नाहीच पाणी आम्हाला. कवा 72च्या दुष्काळापासून आम्हाला पाणी नाही. मग आम्ही काय करायचं? मताला तेवढी येतात, आमक्याला द्या तमक्याला द्या, देतोय आम्ही मत, मग आमची सोय काय करतात? या आजींनी सांगितलं गेले कित्येक वर्ष झालं मतापुरते येतात आणि पाणी देऊ देऊ म्हणतात. अजूनही काही महिला भगिनीत, काय सांगाल तुम्ही की गेले कित्येक वर्ष झालं पाणी पाणी करून तुम्ही टाहू पडताय ही वाघमोडी वस्ती, काय सांगाल थोडक्यात? काय नाही, आम्हाला फक्त पाणी पाणी पाहिजे आणि आमच्या रस्त्याचं काम झालं पाहिजे आणि आम्हाला आमच्या दारात पाण्याचं नळ आलं पाहिजे. लोणंद पासून जवळ असणार गाव लोणंद ही प्रगत सिटी मानली जाते. त्याच पद्धतीने व्यापारी बाजारपेठ म्हणून लोणंदकडे बघितलं जातं. या लोणंद नजीक असणाऱ्या या वाघमोडी वस्तीला का डावललं जाते? काय आरोप आहे तुमचा थोडक्यात? आता ती त्यांनाच माहिती असणार ना काय आरोप आहे ती. आता त्यांना पाहिजे ना पाणी द्यावं का नाही द्यावं. लोक हिरीतनी जाते ती, पडते ती बाया माणसं, ही त्यांना पाणी काढता येत नाही, त्यांनी कसं काढायचं? हा, गडी माणसं आमची घरी नसते ती, कुठं पण जाते ती. मग त्यामुळं पाण्याची बायांची गैरसोय आहे, कुठनी पण आणते ती, गुरांना प्यायला वापरायला. मोकळ्या पाईपलाईन नुसत्या धावते ती. दरवर्षी म्हणते ते आणतो आणतो पाणी आणत नाही ती कोणच, कसलंच नळाला पाणी नाही. मोकळ्या पाईपलाईनी या दाखवल्या जातात आणि या वाघमोडी वस्तीला जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवलं जातं, असं ह्या ग्रामस्थांचा आरोप आहे. आज आपण पोहोचलो होतो या वाघमोडी वस्तीवरती. खंडाळा तालुक्यात असणारी ही वाघमोडी वस्ती कायम पाण्यापासून गेले 15 वर्ष झालं वंचित आहे, असा या ग्रामस्थांचा आरोप आहे. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, लोणंद.